तुमच्यासाठी काही युनिवर्सचे मेसेजेस आपण आज घेणार आहोत. तर कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे ती दिसून येत आहे, काही लो व्हायब्रेशनची झालेली आहे. काहींची जे विचार क्षमता आहे ती थोडी निगेटिव्हिटीकडे झुकलेली आपल्याला दिसून येत आहे. तर हे जे काही नकारात्मक विचार आहेत ते का येत आहे, ओव्हर थिंकिंगची एनर्जी का आहे, खूप जास्त तुम्ही विचार करत आहात असंही येथे दिसून येत आहे. अँड एक सध्याची जी काही तुमची सिच्युएशन आहे तुमच्या जीवनाची, तर ती कुठेतरी डिसबॅलन्स झालेली दिसून येत आहे. असू शकतं काही निर्णय आहेत जे तुम्हाला घ्यायचे आहेत, परंतु ते घेण्यामध्ये तुम्ही सक्षम नाही आहात किंवा तुम्हाला कळत नाही आहे नेमकं काय करायला पाहिजे. तर या संदर्भामध्ये आपल्याला युनिवर्स काय गाईड करते, तुमची जी काही सध्याची सिच्युएशन आहे त्यामध्ये डिवाईन काय गाईड करतंय तेही आपण पाहणार आहोत. तर दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून काही प्रॉब्लेम्सला ते फेस करत आहेत. तर ते प्रॉब्लेम्स रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असतील, वर्कप्लेसच्या संदर्भात असतील, बिझनेसच्या संदर्भात असतील, तुमच्या मॅरिड लाईफच्या संदर्भात असतील, तुमच्या एखाद्या नात्याच्या संदर्भात असतील, मुलांविषयी असतील किंवा मुलं असेल तर तुमच्या मम्मी पप्पांविषयी असतील. तर असू शकतात सगळ्यांचे काही ना काहीतरी वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, वेगवेगळे डिसिजन्स त्यांना घ्यायचे असतात अँड त्यामध्ये त्यांना कन्फ्युजन जाणवतं. कुठेतरी जायचं आहे त्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन जाणवतं. तर या संदर्भामध्ये आपण पाहूया युनिवर्स आपल्याला काय गाईड करतंय. युनिवर्स प्लीज गाईड मी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. डिवाइन प्लीज गाईड मी. तर येथे पहिलंच कार्ड आलेलं आहे, आपल्याला दिसून येतं द ड्रीम. तर तुमचं काहीतरी स्वप्न आहे, असं मोठं काहीतरी स्वप्न आहे. मे बी ते तुमच्या पार्टनरच्या संदर्भात असेल, तुमच्या वैवाहिक जीवनाच्या संदर्भात असेल, तुम्ही जे काही सध्या शिक्षण घेत आहात त्याच्या संदर्भात असू शकतं. तुम्हाला काहीतरी असं मोठं काहीतरी करायचं आहे जीवनामध्ये जे तुमचं खूप दिवसांचं स्वप्न आहे. मे बी ते एखाद्या जॉबच्या संदर्भात असेल किंवा बिझनेसच्या संदर्भात असेल किंवा एखादा प्रोजेक्ट असेल, त्या संदर्भात एखादं तुमचं स्वप्न असू शकतं. अँड त्या संदर्भात तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. तुमचं एक स्वप्न आहे, ते तुमचं पार्टनर असू शकतो, कुठला तरी एखादा असा व्यक्ती आहे जे तुम्ही त्यांना तुमचा जीवनसाथी समजत आहात, तुमचा पार्टनर समजत आहात. अँड तोच व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पार्टनर म्हणून पाहिजे आहे. अँड त्यांचेच तुम्ही स्वप्न पाहत आहात, मे बी डे नाईट स्वप्न पाहत आहात, डे ड्रीमिंग करत आहात असेही येथे दिसून येत आहे. तर युनिवर्स तुम्हाला इथे गाईड करत आहे. जे काही तुम्ही युनिवर्सकडे सेंड करत आहात, मे बी जे पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, जे काही तुम्ही युनिवर्सकडे सेंड करत आहात, प्रोजेक्ट करत आहात, तर तेच तुम्हाला परत मिळत आहे. जर तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर नकारात्मकच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत असंही येथे दिसून येत आहे. असू शकतं तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात, परंतु कधी कधी तुमचे विचार जे आहेत पॉझिटिव्ह होतात, कधी निगेटिव्ह होतात. सो युनिवर्सही तुम्हाला दोन्ही प्रकारच्या भावनांमध्ये अडकवतं. मग दोन्ही प्रकारचे पिक्चर्स तुमच्या समोर येतात. तर आपल्याला माहिती आहे एखादा प्रोजेक्टर असतो अँड तो पुढे जो सेंड करतो तेच आपल्याला दिसतं. सो तुम्ही जर निगेटिव्ह सेंड करत असाल तर निगेटिव्हच तुम्हाला दिसणार आहे पिक्चरवरती, अँड पॉझिटिव्ह सेंड करत असाल तर पॉझिटिव्हच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला गोष्टी घडताना दिसून येत आहे. सो नेहमी विचार करताना, थिंक करताना, इथून विचार करताना खूप जास्त विचारपूर्वक विचार करा अँड पॉवरफुल विचार करा, जेणेकरून तुम्ही जसा विचार करणार तसंच तुम्हाला रिटर्न बॅक ते मिळणार आहे. सो तुमच्या ड्रीमच्या संदर्भातही तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणं गरजेचं आहे. तर एखादं थंडरबोल्ट झाला असेल तुमच्या जीवनामध्ये, एखादा टॉवर मोमेंट झाला असेल, एक अशी घटना घडली असेल ज्याने तुम्ही हेलावून गेले असाल, तुम्हाला वाटलं असेल की हा प्रसंग माझ्या जीवनामध्ये का आला, तर हा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये याकरता आला की पुढील जीवनाची जी तुमची दिशा आहे ती खूप जास्त एक अबंडन्स लाईफ आहे, खूप जास्त फ्लॉवरिंग आहे, खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये यश येत आहे, कीर्ती येत आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहत आहात की एक रंगबिरंगी जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्याचे चान्सेस आहे. परंतु ह्या स्वप्नांसाठी पुढे जाणं एवढं सोपं नव्हतं. तर त्यासाठी तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. असू शकतं काहींचा मनी लॉस झाला असेल, काहींचे रिलेशनशिप लॉस झाले असतील. एखादं ड्रीम पूर्ण करताना आपल्याला माहिती आहे खूप जास्त स्ट्रगल करावा लागतो. मे बी फायनान्शियली सुद्धा स्टेबिलिटी मिळवताना खूप जास्त स्ट्रगल तुम्ही जीवनामध्ये पाहिलेला आहे. नात्याच्या संदर्भातही खूप जास्त स्ट्रगल तुम्ही पाहिलेला आहे. तुमचा पार्टनर मिळवण्याच्या संदर्भातही लव तुमचं असेल अँड लव मॅरेज करण्याची तयारी जर तुमची असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप जास्त संघर्ष येथे पाहिलेला दिसून येत आहे. तर हा संघर्ष कशासाठी होता, तर पुढील भविष्यामध्ये जे काही तुम्हाला मिळणार आहे, जे काही सुख, संपन्नता अँड समृद्धता मिळणार आहे, सुगंधता मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये, एक फ्लॉवरिंग तुमचं लाईफ होत आहे, एक रंगबेरंगी तुमचं लाईफ होत आहे. तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला एक सक्सेस मिळत आहे. आपल्याला माहिती आहे कमळ जे आहे नेहमी चिखलातच उगवतं. तर चिखलातल्या कमळासारखं तुमचं एक आयुष्य आहे.
अँड कमळ हे आपल्याला माहिती आहे एक पवित्र फूल आहे जे माता महालक्ष्मीला आपण नेहमी अर्पण करत असतो. सो हे कमळासारखं तुमचं जीवन आहे जे खूप जास्त पॉझिटिव्ह आपल्याला येथे दिसून येत आहे, पवित्र दिसून येत आहे अँड सुगंधित दिसून येत आहे आणि एका प्रकारचा दर्जाही तुम्हाला चांगला मिळताना भविष्यामध्ये दिसून येत आहे. सो हे जे तुमचं ड्रीम आहे ते पूर्ण होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, बट तुम्हाला जे काय आहे ते युनिवर्सला खूप जास्त निगेटिव्हिटी नाही सेंड करायची आहे, तर पॉझिटिव्हच तुम्हाला अफर्मेशन्स करायचे आहे स्वतःच्या संदर्भात अँड पॉझिटिव्हच तुम्हाला प्रोजेक्टही करायचा आहे. पुढे जे काही पाठवणार आहात, जे काही मागणी करत आहात, जे काही विचार आहेत, जे ब्रह्मांडामध्ये तुम्ही सोडत आहात, तर ते आपल्याला माहिती आहे एका विचारामध्ये खूप जास्त शक्ती असते. प्रत्येक विचार हा संकल्प असतो. सो नेहमी विचार करताना आपल्याला विचार करायचा आहे की आपण काय विचार करत आहोत सध्या. तुम्हाला हे कळायला पाहिजे की सध्याचा जो विचार आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. हे जर तुम्हाला कळायला लागलं तर तुम्ही तो विचार तिथल्या तिथं चेंज करू शकता अँड त्याच्यामुळेच तुमच्या जीवनामध्ये जी काही पॉझिटिव्हिटी येणार आहे ती पॉझिटिव्हिटीला तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह सेंड कराल तर पॉझिटिव्हिटी मिळेल, तुम्ही मिक्स भावना सेंड कराल, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह सेंड कराल तर त्याच प्रकारच्या मिक्स भावना तुम्हाला, इमोशन्स तुम्हाला युनिवर्स तुमच्याकडे पाठवेल. म्हणजे आपण म्हणतो ना एखादं कार्य करताना आपण खूप जास्त एफर्ट्स लावतो, खूप जास्त आपण प्रयत्न करतो, परंतु दुसऱ्या क्षणाला आपण विचार करतो माहिती नाही हे पूर्ण होईल की नाही, माहिती नाही हे पूर्ण होईल की नाही, आणि मग ते कार्य अर्ध्यावरच येऊन थांबतं. सो हे कार्य होणारच आहे. मे बी त्याला काही दिवस लागतील, काही वेळ लागेल, काही वर्ष लागतील, परंतु हे कार्य पूर्ण होणार आहे. तर तुम्हाला त्यासाठी खूप जास्त सबुरी ठेवण्याची, पेशन्स ठेवण्याची गरज आहे. मे बी काही लोक तुमच्या जीवनामध्ये पॉलिटिक्स करत आहे, तुम्हाला हे पद मिळू नये, तुम्हाला हा जॉब मिळू नये, तुम्हाला हे नातं मिळू नये, तुम्हाला हा पार्टनर मिळू नये, यासाठी सुद्धा तुमच्या आजूबाजूला पॉलिटिक्सचं राजकारण सुरू आहे. परंतु यातूनही तुम्हाला समजून घ्यायचं आहे की आपण निगेटिव्ह विचार करायचा नाही. लोकांनी तुमच्या बाबतीमध्ये दिसून येते खूप जास्त एक सापळा रचला, तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला, एक राजकारण त्यांनी तयार केलं अँड तुमची जी प्रतिमा होती ती सुद्धा डागाळण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्हाला ह्या परिस्थितीमधून युनिवर्स सांगत आहे की त्या परिस्थितीमधून तुम्ही बाहेर येत आहात. तुमच्या नकारात्मक विचारांचाच कदाचित तो कुठेतरी परिणाम असू शकतो. सो येथे दिसून येत आहे ही जी काही नकारात्मक एनर्जी आहे ती दूर निघून जात आहे अँड तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला एक्झर्शन झालं, त्रास झाला, तर तो जाऊन तुमच्या जीवनामध्ये हार्मनी येत आहे. एक प्रकारचं तुम्हाला सुसंवाद मिळत आहे. ज्या कोणा व्यक्तीविषयी तुम्ही विचार करत आहात ती व्यक्ती तुमच्याविषयी काही दिवसानंतर आपल्याला दिसून येईल, कॉन्टॅक्ट साधताना दिसून येत आहे, बोलताना दिसून येत आहे, तुमच्यामध्ये एक हार्मोनियस नातं निर्माण होताना दिसून येत आहे. जे काही बिझनेसच्या संदर्भात तुमचं जे काही बोलणं थांबलं होतं तर ते पूर्ण होताना दिसून येत आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही अडकलेले कामं आहेत ते मार्गी लागताना दिसून येत आहे. सॉरो, दुःख, जे काही भावना आहेत त्या तुम्ही जास्त त्याच्यामध्ये अडकू नका. युनिवर्स तुम्हाला गाईड करत आहे. सो अशा भावनांमध्ये तुम्हाला अडकायचं नाही आहे, कारण की जसं आपण प्रोजेक्ट करणार, जसं आपण युनिवर्समध्ये पाठवणार, एक एक विचार खूप महत्त्वाचा असतो. तसं तुम्ही सतत दुःखी होत राहिलात, रडत राहिलात, तर युनिवर्सलाही वाटेल की कदाचित ह्याला यातच आनंद मिळतोय, म्हणून आणखीन त्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत राहतील. सो तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचे आहे. पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे. जे काही पॉझिटिव्ह तुमच्या जीवनामध्ये घडत आहे त्याला रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहा. जे काही तुमच्या जीवनामध्ये घडत आहे त्याला नकार देऊ नका. एखाद्याविषयी खूप जास्त विचार येत असतील तर ते विचार येऊ द्या, त्याला टाळण्याचा प्रयत्न करू नका. एखादी गोष्ट तुमच्याकडे येत आहे त्याला रेजिस्ट नका करू, म्हणजे विरोध नका करू, स्वीकार करा. कोणी तुम्हाला काही बोलत असेल तरीही त्याला स्वीकार करा, कारण की आपण माफ करतो. आपण त्यांना माफ करत नसतो तर आपण स्वतःला माफ करत असतो. शेवटी आपण त्यांना रागवून भांडून काय मिळणार आहे, तेवढंच आपलंच एक्झर्शन जास्त प्रमाणात होणार आहे. सो येथे दिसून येत आहे आयसोलेशनची जी एनर्जी आहे, तुमची दुःख आहे, तुमच्या जीवनामध्ये त्रास आहे, तर हे तुमचे जे अश्रू आहेत हा बर्फरूपी दुःखाचा जो पसारा आहे तो नक्की वितळून टाकणार आहे. सो तुम्ही स्वतःला खूप जास्त त्रास करून घेतलात, लोकांच्या पॉलिटिक्समुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेतलात. सो इथून पुढे युनिवर्स तुम्हाला गाईड करत आहे, स्वतःला त्रास करून घेऊ नका, आनंदी राहा. तुमच्याकडे हार्मोनी येत आहे, तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे. तुमच्या जीवनामध्ये जो कोणी पार्टनर तुम्ही इच्छित आहात तो येत आहे.
बिझनेस तुमचा ग्रो होत आहे. जी काही जॉबशी रिलेटेड तुमचं स्वप्न आहे, सरकारी जॉब पाहिजे आहे तुम्हाला, MPSCमध्ये तुम्ही सक्सेस होऊ पाहत आहात, इतरही जॉब आहे UPSC बँकिंग वगैरे, तर तेही पूर्ण होत आहे. तर एखाद्याचं घर बांधण्याचंही स्वप्न असतं, तेही पूर्ण होणार आहे. तर हे कधी होणार आहे? ज्यावेळेस तुमच्यातील जे काही तुम्हाला सामावून घेण्याची क्षमता आहे तुमच्यामध्ये, इंटिग्रेट व्हा. तुमच्यामध्ये इंटिग्रेशनची पॉवर आहे ती वाढवायची आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करा. इतर लोकांची, चांगल्या लोकांची मदत घ्या, डिवाईनची मदत घ्या. युनिवर्सला तेच पाठवा जे तुमच्यासाठी योग्य आहे. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह तुमचे जे 7 चक्र आहे त्यांना बॅलन्स करा. जे काही तुमच्यातील मस्क्युलिन अँड फेमिनाईन एनर्जी आहे त्यांना तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. खूप जास्त राग येऊन पण काही उपयोग नाही आणि खूप जास्त भावनिक राहून पण काहीही उपयोग नाही आहे. तर दोन्ही भावनांचा समतोल तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला साधायचा आहे. मे बी काहींना वाटत असेल मी फक्त फायनान्शियल लाईफच पाहिजे, मी काही माझं घरचं पाहणार नाही, आणि काहींना वाटत मी फक्त घरचंच पाहिजे, मी काही इकडचं पाहणार. परंतु तसं नाही, दोन्हीही गोष्टींना तुम्हाला घेऊन चालायचं आहे. मे बी काहींना वाटत असेल मी फक्त माहेरच्यांचंच पाहिजे, सासरच्यांचं पाहणार नाही, परंतु तसं नाही. दोन्हीही गोष्टींना तुम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे. तुम्हाला वैवाहिक लाईफ अँड तुमचं बिझनेस लाईफ, तुमचं बिझनेस लाईफ अँड तुमचं मॅरिड लाईफ, तुमचं सोशल लाईफ, तुमचं जॉबशी रिलेटेड लाईफ, तुमचा मित्रपरिवार तसंच तुमची फॅमिली यांच्यामध्ये तुम्हाला समतोल साधायचा आहे. तर खूप जास्त रागही येऊ देऊ नका अँड खूप जास्त इमोशनलही राहू नका. तर बॅलन्स तुम्हाला साधण्यासाठी युनिव्हर्स गाईड करत आहे अँड नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बर्डन, दुःख हे दूर होताना आपल्याला दिसून येत आहे. सो ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली, युनिव्हर्सचे मॅसेज ज्यांना ज्यांना रेझोनेट झाले त्यांनी क्लेम करा. थँक्यू युनिव्हर्स म्हणून कमेंट करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, गायडन्स हवा आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. सो थँक्यू सो मच.